आपल्याला चांगल्या पद्धतीचं दूध उत्पादन घ्यायचं असेल किंवा आपल्या गाया किंवा जनावरं चांगली ठेवायची असतील तर त्यासाठी आपल्याला चांगल्या प्रतीचा चारा देणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे बऱ्याच लोकांचा असा समज आहे की हिरवा चारा दिला म्हणजे तो खरंच पूर्ण कंप्लीटच होतो जनावरांच्या तब्येतीसाठी. असं काही नसतं. ज्यावेळेस आपल्याकडं दुभत्या गाया असतात त्यावेळेस आपल्याला त्यांच्या चाऱ्याची योग्य आणि व्यवस्थित काळजी घ्यावीच लागते, तरच त्याची आपल्याला दूध व्यवस्थित आणि फॅट आणि त्या दुधाची क्वालिटी आणि सोबतच त्या जनावरांचं किंवा गायांचं जी तब्येत असते ती व्यवस्थित राहते. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दुधामध्ये 70% तर पाणीच असतं आणि ते पाणी आपल्याला जनावरांच्या पर्यंत पोहोचवायला लागतं. म्हणजे जितकी जनावरं जास्त पाणी पितील तेवढं आपल्याला दुधाचं उत्पन्न जास्त मिळत असतं. पण सोबतच हे पण तितकंच महत्त्वाचं आहे की आपण जबरदस्ती त्यांना पाणी नाही पाजायचं. किंवा बरीच लोक काय करतात, खुराक अतिरिक्त चारतात त्याच्यामध्ये मीठ वगैरे वापरून ते पाणी पिण्यासाठी भाग पाडतात जनावरांना. असं करायचं नाही अजिबात. त्याच्यामध्ये आपल्या जनावरांचा चारा देण्याचं टायमिंग किंवा नियोजन असं असलं पाहिजे की त्याहून पाणी प्यायला उत्स्फूर्त झाले पाहिजेत. म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त कोरडा चारा त्यांना चारायला पाहिजेत, जेणेकरून फॅट व्यवस्थित राहते आणि आपलं दुधाचं उत्पन्नसुद्धा वाढतं. आता जर ऊसाचं वाढं चारलं किंवा ऊस चारला तर दूध जरूर वाढतं त्याने, पण विषय काय होतो माहिती आहे का, दूध वाढतं पण त्या दुधाला फॅट लागत नाही जी पाहिजे असते. म्हणजे दूध पातळ राहतं त्याच्यामुळं फक्त आणि सोबतच एक गोष्ट अशी होती की आपले जे गाय असते तिची तब्येत पण कमी होती. म्हणजे काय होतं, जनावरं खराब होतात आणि आरोग्य कमी त्यांचं खराब झालं तर नक्कीच ते आजारी पडायची शक्यता जास्त असते. या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण त्यांना जास्तीत जास्त जमणे एवढा कोरडा चारा पण दिला पाहिजे. म्हणजे दोन्हीचं मिक्स कॉम्बिनेशन असायला पाहिजे. हिरवा चारा असायला पाहिजे, गवत असायला पाहिजे, कोरडा चारा पण असायला पाहिजे, मुरघास पण असायला पाहिजे. सगळ्या गोष्टी त्याला मिळाल्या पाहिजे जनावराला त्याच्यात, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहतं आणि ते आपल्याला दूध पण चांगल्या प्रमाणात देतात. आता सगळ्यात मुद्द्याची गोष्ट म्हणजे कोरडा चारा कोणता असायला पाहिजे. तर सगळ्यात सुरुवातीपासून चालत आलेली वैरण म्हणजे ज्वारीची कडबा जो असतो तो, सोबतच अलीकडं आता मका वाळवून त्याची चिपाडं जी राहतात तीसुद्धा वापरली जातात त्याच्यामध्ये कोरड्या चाऱ्यामध्ये. आणि त्याचबरोबर बरीच लोक तूर, हरभरा, मका वगैरे ह्याचं भुसकाट जे असतं ते सुद्धा कोरड्या चाऱ्यामध्ये वापरतात. सोबतच गव्हाचा भुसा, म्हणजे जे गहू करून राहिलेलं जे असतं ते खराब राहिलेलं मशीनमधून बाहेर पडलेलं ते सुद्धा पाणी मारून मीठ मारून वगैरे म्हणजे त्याचासुद्धा वापर बऱ्याच मोठ्या प्रमाणात शेतकरी करतात. जर आपल्याला जनावरांचं आरोग्य व्यवस्थित ठेवून दुधाचं उत्पन्न वाढवायचं असेल किंवा फॅट पण चांगल्या प्रमाणात लागली पाहिजेत असं वाटत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून आपण आपल्या जनावरांच्या खाद्यामध्ये बदल केले पाहिजेत. आजच्या व्हिडिओमध्ये इथपर्यंतच थांबूया. भेटूया पुढच्या अशाच एखाद्या नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचे पाठीमागचे व्हिडिओ बघा आणि